विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची, काय काय आपल्याला लागणार आहे त्याची माहिती घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन कसं करायचंय ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तुम्ही पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील हे चॅनल। या चॅनलवरती फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात। इयत्ता 11वीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे सन 2025-26 या वर्षापासून ऑनलाईन झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर। याच्या अगोदर ती फक्त काही निवडक शहरांमध्ये होती। आता रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ही सुरू होते उद्यापासून। तर मग नेमकं करायचं काय, कोणती कोणती माहिती तुम्हाला भरावी लागेल, त्यासाठी तुम्हाला कोणती माहिती जमा करून ठेवणं गरजेचं आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पण मित्रांनो, तुम्हाला वारंवार याच्या सूचना मिळत राहतील, पण तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाहीत। पण थांबा, जर समजा तुम्ही याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करायची आवश्यकता नाही मित्रांनो। जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स प्राप्त होतील। तर बघूया, हे असं शेड्यूल हे कालच त्या ठिकाणी मिळालं। पूर्वी जी 19 तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार होती त्याच्यामध्ये थोडासा चेंज केला, आणि तो चेंज केल्यानंतर इथं असं दिसतंय की 19 आणि 20 मे 2025 या दिवशी प्रॅक्टिस सेशन होणार आहे। विद्यार्थ्यांना त्या साईटवर जाऊन तिथं फक्त प्रॅक्टिस करायची आहे, आणि प्रॅक्टिस केल्यानंतर काय होणार आहे की तो 20 तारखेला रात्री तो सगळा डेटा जो आहे तो डिलीट होईल। मग 21 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून आपल्याला ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन करायचंय। ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन विथ देअर प्रेफरन्सेस पार्ट ए आणि पार्ट 2 दोघं आपल्याला ऍट ए टाइम करायचे आहेत। एक पार्ट ए संपल्यानंतर पार्ट 2 करायचा आहे। या सगळ्या गोष्टी ज्या बाकीच्या दिलेल्या आहेत त्या मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, त्या मी पुन्हा रिपीट करत नाही। बघा, इथं तुम्हाला टाइम टेबल दिसतो आहे की 28 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे। 30 तारखेला डिस्प्ले होईल प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट। त्याच्यानंतर 30 ते 1 या 2-3 दिवसांमध्ये ऑब्जेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन घ्यायचंय। 3 तारखेला फायनल मेरिट लिस्ट आपल्या समोर या साईटवर दिसेल। 5 तारखेपासून राऊंड सुरू होतील। 6 तारखेला काय होईल, 6 ते 12 तारखेमध्ये काय होईल आपण स्क्रीनवर ते वाचू शकतात। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, तुम्ही या वेबसाईटवर जायचंय। आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तर दुसरी वेबसाईट सांगितली होती, आता तर तुम्ही दुसरीच सांगतायत, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही वेबसाईट चेंज करतायत। मित्रांनो, जशी जशी वरून माहिती येते, ज्या पद्धतीने संबंधित कार्यालयाकडून जी वेबसाईटचं नाव दिलं जातं ती वेबसाईट त्या ठिकाणी आपल्या पुढे मी देत असतो। आता याच्यामध्ये सुरुवातीला 11th ऍडमिशन अशा प्रकारची ही वेबसाईट होती, ती चेंज करून FYGC ऍडमिशन अशा प्रकारची साईट आली। त्याच्यानंतर आता ही साईट तुम्हाला दिसते, ही कालच त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे। काल याच्यावर एक रजिस्ट्रेशन मी करून पाहिलेलं आहे प्रॅक्टिस सेशनचं, मुळात नाही। आणि हे आता 20 तारखेला रात्री 12 वाजता सगळा डेटा डिलीट होईल, पुन्हा नव्याने ते करावं लागेल। म्हणून रजिस्ट्रेशन ऍक्च्युअल सुरू झालेलं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। पूर्वी 19 पासून सुरू होणार होतं, आता ते 2 दिवस लांबलेलं आहे। प्रॅक्टिस व्हावी विद्यार्थ्यांसाठी हे 2 दिवस दिलेले आहेत। तर या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, आणि बघा इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन हे बघा दिसतंय तुम्हाला। स्टुडंट रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचंय। स्टुडंट रजिस्ट्रेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ही माहिती समोर येईल। स्टुडंट रजिस्ट्रेशन दिसतंय तुम्हाला। विदिन महाराष्ट्र, महाराष्ट्रातला असाल तर विदिन महाराष्ट्र, आउटसाइड महाराष्ट्रातला असाल तर इथं क्लिक करा। फ्रेशर असाल, रिपीटर असाल किंवा प्रिव्हियसली पास, मागे पास झालेले असणार मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, तर योग्य त्या ठिकाणी क्लिक करा। कोणतं बोर्ड आहे, SSC, CBSE, CISE, IB, IGCSE, NIOS, एनी अदर बोर्ड, कुठल्या याला असाल तुम्ही तो क्लिक करा। ते क्लिक गेल्यानंतर आता इथं काय होतं की तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे तुमचा 10वीचा, मंथ ऑफ एक्झामिनेशन, आणि इथं हे केल्यानंतर सीट नंबर टाकल्यानंतर तिथं व्हेरीफाय नंबर याला क्लिक करणार तुम्ही। व्हेरीफाय नंबर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती तुम्हाला अशी दिसेल, युअर SSC डिटेल्स, तुमचं नाव, तुमचं आईचं नाव,
आणि हे सगळी माहिती बरोबर आहे का? मग इथं यस करेक्ट याला जर तुम्ही क्लिक केलं तर व्हेरीफाय नंबर असा ग्रीन याच्यामध्ये म्हणजे नंबर व्हेरीफाय झाला असं ग्रीन याच्यामध्ये हे दिसणार आहे. नंतर मग तुमचं मंथ ऑफ एक्झामिनेशन निवडायचं इथं ऑप्शन येतात. मार्च आणि जुलै या पद्धतीने तिथं निवडायचं आहे. इयर ऑफ एक्झामिनेशन आपोआप येतं. इथं नेम ऑफ ऍप्लिकंट आपोआप येतं, हे पण टाकायची गरज नाही. ऍप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आय डी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आता असा होता की ईमेल आय डी नाही. मित्रांनो, तुम्ही मोबाईल प्रत्येक विद्यार्थ्याकडे आता मोबाईल आहे, जवळपास 99% पकडा तुम्ही, किंवा घरात एक तरी असेल आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चालू आहे. जेव्हा जर व्हॉट्सअप चालू असेल तर त्याला ईमेल आय डी लागतोच. त्याच्यामुळे तो ईमेल आय डी टाका, मोबाईल नंबर टाका. विनाकारण याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण हे करत बसतो की आमच्याकडे मोबाईल नंबर नाही, आम्ही कुठे ईमेल आय डी नाही, आम्ही कुठे ईमेल आय डी वापरतो. मोबाईल असल्या आणि जर समजा नसेल तर वडिलांचा टाका, आईचा टाका, घरातल्या कोणाचा टाका, नातेवाईकाचा टाकून द्या, काही फरक पडत नाही. मोबाईल नंबर टाका. नंतर सिक्युरिटी क्वेश्चन येईल, व्हॉट इज युअर ग्रँडफादर्स नेम, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, असे काही एखादा क्वेश्चन निवडा, त्याचा आन्सर इथे टाका. पासवर्ड डिटेल, पासवर्ड क्रिएट करा, एखादा स्ट्रॉंग पासवर्ड करा, तो लिहून ठेवा मात्र, की एखादं कॅपिटल लेटर, बाकीच्या स्मॉल लेटर, एखादं स्पेशल कॅरेक्टर, त्याच्यानंतर डिजिट अंक, हे असे करून नंतर तोच पासवर्ड इकडे टाका, लिहून ठेवा. कारण तुम्हाला लॉग इन करायचंय नंतर, नाही तर आपण टाकून देतो, विसरून जातो, मग परत फॉरगेट पासवर्डनी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. नंतर कॅप्चा, हा जो इथं कॅप्चा दिसतोय तो टाका आणि इथं शेवटी रजिस्टर्ड येतं, त्याला क्लिक करा. ते रजिस्टर्ड आल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आणि तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल की तुम्ही रजिस्टर सक्सेसफुली, युअर ऍप्लिकेशन फॉर्म नंबर, लॉग इन आयडी, जो लॉग इन आयडी म्हणून तुम्हाला टाकायचा आहे, ऍप्लिकेशन फॉर्म नंबर, हा तुमच्या मोबाईलवर SMS मध्ये सुद्धा येतो. हे झालं की आता प्रोसीड टू लॉग इन, प्रिंट काढायची तर प्रिंट काढून ठेवा आणि प्रोसीड टू लॉग इन करा. आता परत आपण लॉग इन करणार आहोत. बघा इथं लॉग इन, तो जो तुमचा ऍप्लिकेशन आयडी आला, तो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला, हा कॅप्चा इथं टाका. कीप मी साइन इन करून ठेवलं चालेल, इथं ग्रीन कलरचं साइन इन होईल, ते लॉग इन येईल, त्याला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्या गेल्यानंतर बघा ही सगळी माहिती आता तुम्हाला भरायची. या एवढ्या बाबी आहेत: रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ऍड्रेस डिटेल, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल, अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स, पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी आणि लॉग द ऍप्लिकेशन फॉर्म. एवढ्या बाबी भरल्याशिवाय तुमचं पार्ट 1 पूर्ण होणार नाही आणि म्हणून या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. आता बघा याच्यामध्ये पहिली बाब बघूया आपण. त्याच्यात पहिली बाब काय आहे बघा, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन डिटेल्स टाकतात, हे तिथं डिस्प्ले होतं, हे आपोआप येतं सगळं विद इन महाराष्ट्र. कारण तुम्ही याच्या अगोदर भरलं, हे दोनदा भरलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी आला तेव्हा भरलं, पण आता जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करतात तेव्हा हे आपोआप येतं पुढच्या स्टेपला लॉग इन केल्यानंतर. हे आलं, फ्रेशर आहे, SSC आहे, बोर्ड आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला 10th स्टँडर्ड इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल, इथं तुम्ही नंबर टाकला, आईचं नाव टाकलं, व्हेरीफाय नंबर म्हटला की लगेच त्या ठिकाणी असं तुमचं येईल. परत तुम्ही येस करेक्ट म्हणा, जर तुमचं नाव बरोबर असेल, ऍप्लिकंट आईचं नाव बरोबर असेल तर येस करेक्टला क्लिक करा आणि व्हेरीफाय नंबर असं येईल. परत मग तुमचं हे आपोआप येईल खालचं सगळं. ही माहिती तुम्हाला भरावी लागणार नाही, ही सगळी माहिती तुमची आपोआप येणार आहे, कारण तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन आयडी आला तेव्हा ती माहिती तुम्ही भरली. आता ऍप्लिकेशन पर्सनल डिटेल वर आलात तुम्ही. पर्सनल डिटेल सेव्ह अँड नेक्स्ट करत चला, प्रत्येक वेळेस इथं खाली सेव्ह अँड नेक्स्ट असतं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर आता तुम्ही पर्सनल डिटेल वर आलात. पर्सनल डिटेल वर तुमचं ऍप्लिकंट नेम हे सगळं येणार आहे, हे येणार आहे, हे तुम्हाला भरायची गरज नाही. नंतर इथं डेट ऑफ बर्थ फक्त तुम्हाला इथं क्लिक करून या कॅलेंडरवर क्लिक करून डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे, निवडायची आहे. हे झालं. तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं तर ऍप्लिकंट्स पर्सनल डिटेल क्रिएटेड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज हा येणार आहे. आता आपण तिसऱ्या टॅबकडे जाऊया, ते म्हणजे ऍड्रेस डिटेल. ऍड्रेस डिटेल वर तुम्ही आलात, हा पत्ता तुम्ही टाकला, पिनकोड टाकला, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील, सिटी, आणि if applicant does not have mobile number or email ID, then please give parents relatives mobile number and email ID if available, so as to receive timely communication alerts and updates. बघा, म्हणजे तुम्ही फक्त तेच रडगाणं लावून बसतात, आमच्याकडे तर ईमेल आयडी नाही, आमच्याकडे तर ईमेल आयडी नाही. क्रिएट पण करता येतो लगेच, 5 मिनिटाचं काम आहे. तर याच्यामध्ये ही जी काही बाब आहे, तर याच्यात जर हे कशासाठी, तुम्हाला तुमचा नंबर लागलाय,
तुमचं अलॉटमेंट मिळालेली आहे, या कॉलेजला तुमचा नंबर लागलाय, काही क्युरी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात त्या ईमेल आयडी वर आणि मोबाईल नंबरवर. म्हणून मोबाईल नंबर टाका, दुसरे 2 मोबाईल नंबर असतील तर टाका, नसेल तर काही आवश्यकता नाही. बघा एकाला तर स्टार आहे इथं रेड अलर्ट, ते टाकावं लागेल. ईमेल आयडी दिसतोय, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं ऍप्लिकंट्स ऍड्रेस डिटेल्स क्रिएटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आलाय. आता कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल, आता तुम्ही कोणत्या कॅटेगरी आहात. मग याच्यामध्ये बघा इथं कॅटेगरी येतात, इथं तुम्ही स्क्रोल डाऊन याला हे केलं क्लिक केलं तर खाली येतात. तर याच्यामधून योग्य ती कॅटेगरी निवडा. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी अलॉंग विथ कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपल्याला ते आवश्यक आहे. क्रिमिलियर सर्टिफिकेट. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? येस. तुमच्याकडे असेल तर येस, ओपन असेल तर मग काही आवश्यकता नाही. येस म्हटलं की मग आता तुम्ही सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन. हे बघा ह्या सगळ्या कॅटेगरी इथं आलेल्या होत्या. आता तुम्हाला कोणत्या, हे तुम्ही तर इथं आहात, समजा तुम्ही इथं स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये आहात, पण तुम्हाला आता ऍडमिशनसाठी कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या कॅटेगरीमध्ये वरती जी असेल तीच तर तुम्ही इथं निवडणार आहेत. पण एखाद्या वेळेस काय आहे की जर समजा तुम्ही एससी आहात, एसटी आहात, एनटी आहात, विजे एनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीटी, ओबीसी, एसबीसी, पण तुम्हाला ऍडमिशन जर ओपन मध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन. कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्हाला ऍडमिशन साठी तुम्ही कोणती कॅटेगरी निवडणार आहात. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या स्टेट दिलेलं आहे. नंतर इथं तुम्हाला कोणत्या जिल्हा, म्हणजे तुम्ही इश्युइंग अथॉरिटी, म्हणजे हे बघा याचा आन्सर येते कोणाचं. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी? येस. येस म्हटलं की मग कोणत्या स्टेट मधले आहे, ते झालं की लगेच मग कोणत्या जिल्ह्यातलं आहे, हे झालं की त्याच्यानंतर मग इथं आपण याचं आन्सर दिलेलं होतं, कोणत्या याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन कोणत्या कॅटेगरीसाठी घेणार आहात. हे जे होतं हे दोन हे याच्यासाठी होतं, कोणत्या कॉम्पिटंट अथॉरिटीने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता हे खाली अजून काही क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला हँडिकॅप्ट आहात का, दिव्यांग आहात का? येस असेल तर येस. येस म्हटल्यानंतर मग परत सर्टिफिकेट वगैरे सर्टिफिकेटच्या गोष्टी आपल्याला टाकाव्या लागतील. नो म्हटलं तर काही येणार नाही. तुम्हाला अर्थक्वेक प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का? येस म्हटलं तर मग ते कोणी दिले सर्टिफिकेट, कोणाचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. नो म्हटलं तर काही नाही. हॅज ऍप्लिकंट्स पॅरेंट्स बीन ट्रान्सफर्ड ऑनलाईन प्रोसेस एरिया? ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये शासकीय नोकरीमध्ये तुमचे पालक जर समजा ट्रान्सफर झालेले आहेत, एक्स जिल्ह्यामधून वाय जिल्ह्यामध्ये तुमचे पालक ट्रान्सफर झालेले आहेत ऑनलाईन प्रोसेसने, तर तुम्ही येस म्हटलं तर मग सगळ्या बाबी अजून फिल कराव्या लागतील. नो म्हटलं तर काही प्रश्न नाही, कारण यांच्यासाठी सुद्धा काही जागा रिझर्व्ह आहेत. वेदर ऍप्लिकंट्स ग्रँड पेरेंट्स फ्रीडम फायटर, आजी आजोबा हे फ्रीडम फायटर्स होते का? मग तेव्हा येस असेल तर मग परत त्यांचं सर्टिफिकेट मागतात. नो असेल तर काही प्रश्न नाही. डज ऍप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग टू सर्व्हिसमॅन? सैनिक, एक सैनिक, माजी सैनिक किंवा आता सैनिक आहात का? तर येस नो असेल तर मग सर्टिफिकेट जोडावं लागेल. डज ऍप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी? स्पोर्ट्स कॅटेगरी, आता स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये काय करतो आपण, जिल्ह्याला याचा फायदा मिळत नाही. याच्यामध्ये काय आहे की आंतरराष्ट्रीय मध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि सहभागी, देश पातळीवर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि सहभागी, राज्य पातळीवर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सहभागीला मिळत नाही. आणि मग जिल्हा आणि विभाग पातळीवर कोणालाच मिळत नाही हा कोटा, स्पोर्ट्स कोटा. हे मी नाही सांगत आहे किंवा संबंधित विभाग पण नाही सांगत आहे, हे तशा प्रकारचा जी आर आहे. या जी आर वरून जी माहिती आहे ती माहिती इथं सांगितलेली आहे. हे ठरवणारा मी नाही किंवा कोणी अधिकारी नाही. तर याच्यामध्ये बघा, डू यू हॅव बिलॉंग मायनॉरिटी कॅटेगरी? जर आता मायनॉरिटी कॅटेगरीचं पण आहे इथं एक ऑप्शन, मग मायनॉरिटीमध्ये तुम्ही येस म्हटलं तर मग परत अजून पुढचा प्रश्न आहे की लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का रिलिजियस मायनॉरिटी आहे, ते पण आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आता कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. इथं नो नो केलं म्हणून काही प्रश्न आले नाहीत, पण एस एस केलं असतं तर अजून पुढचे प्रश्न आलेले असते. इन हाऊस कोटामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे का? येस म्हटलं तुम्ही. ओके, कारण तुम्ही त्याच प्रिमायसेस मध्ये असले पाहिजे. इन हाऊस कोटाचा अर्थ काय? जर समजा तुम्ही एबीसी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतायत आणि तुम्ही एबीसी शाळे म्हणजे त्याच कॉलेजची जर शाळा असेल तर तुम्ही इन हाऊस मध्ये येतात. जर समजा तुमची एबीसी कॉलेज आहे आणि तुम्ही एक्स वाय झेड शाळा होती तुमची, त्याचा आणि या मॅनेजमेंटचा काही संबंध नाही, तिथं तुम्ही इन हाऊस येस करू शकत नाही. किंवा तुमच्या शाळेची जर समजा ज्युनियर कॉलेजेस नसेल तर तुम्हाला इन हाऊस करता येणार नाही. पण तुमच्या शाळेची ज्युनियर कॉलेज आहे आणि तिथंच तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही इन हाऊस करू शकतात. आता पुढचं आहे क्वालिफिकेशन डिटेल. क्वालिफिकेशन डिटेल मध्ये 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल, 10वी पास हे आपोआप येतं, पास आहे
कारण ते सर्टिफिकेट तुमचं मार्कशीट व्हेरीफाय झाले सीट नंबरवरून. इथं कोणतीही बाब तुम्हाला भरायची गरज नाही, इथं ते आपोआप येत असतं. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क्स आहेत ते तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो सगळं तुमचं सक्सेसफुल झालं असा मेसेज येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या याच्याकडे जायचं, अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. आता इथं 10th मार्कशीट म्हटलंय, अपलोड करायची गरज तर इथं स्टार नाहीये, रेडवर रेड स्टार नाहीये. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टार नाही, कारण हे सांगितल्याबरोबर अनेक प्रश्न येतात की 10वीचं मार्कशीट मिळालं नाही, एलसी मिळालं नाहीये. तुमचं पण एकदम बरोबर आहे, एलसी मिळालं नाही, मार्कशीट मिळालं नाही तर अपलोड काय करणार. मग याच्यामध्ये जर समजा आता उद्या इथं जर रेड स्टार आलाच तर तुम्ही तुमचं ऑनलाईनचं मार्कशीट प्रिंट काढून त्याची पीडीएफ अपलोड करून द्या. ते मात्र लक्षात ठेवा की 1 MB आतच असलं पाहिजे त्याची साईज. एलसीचा प्रॉब्लेम येईल, एलसीला जर स्टार नसेल तर मग ते अपलोड करायची गरज नाही, आणि जर स्टार असेल तर तुमचा तो एकट्याचा प्रॉब्लेम राहणार नाही, तो संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच मुलांचा प्रॉब्लेम राहील. जर याला अपलोड केल्याशिवाय पुढे जात नसेल तर तुमचं एकट्याच रजिस्ट्रेशन नाही होणार का. रजिस्ट्रेशन सगळ्याच्या सगळ्याच मुलांचं नाही होणार, त्याच्यामुळे ती चिंता करू नका, वरिष्ठ कार्यालय ते सोडवेल. नॉन क्रिमिलियर म्हणजे आपण विनाकारण काय करतो, एलसी मिळालेलं नाही, एलसी मिळालेलं नाही, मग तुम्हालाच एकट्याला मिळालेलं नाही का. एलसी तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ना. त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल, किंवा ते म्हणजे कंपल्सरी नसणार हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आता ते उद्या प्रत्यक्षात समजेल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथं पण स्टार नाही बघा, या कास्ट सर्टिफिकेटला स्टार आहे. आता याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन दिलेले आहेत. जर तुमचं नसेल तर तुमच्या पालकांचं लावा, तुमच्या पालकांचं नसेल, भाऊ बहीण नात्यातलं कोणी त्यांचं लावा. आता त्यांचं नसेल तर मग प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम म्हणजे आता ते सॉल्व्ह करतायत. कदाचित त्या ठिकाणी ते कन्सेंट, विद्यार्थ्याचं कन्सेंट, एक हमीपत्र वगैरे कदाचित, नाही तर मग ते व्हिडिओ पाहिला होता लर्न विथ जॉय युट्यूब चॅनलचा, त्यांनी सांगितलं होतं की कन्सेंट जोडायला. मी तसं सांगत नाहीये, याच्यामध्ये जर पर्याय निघाला तर कदाचित कन्सेंट जोडू शकतात, किंवा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकलंय सेतूमध्ये, त्याची पावती मिळाली, ती पावती अपलोड सुद्धा चालणार आहे. तर याचा जो काही पर्याय आहे तो आपल्याला उद्यापर्यंत समजेल, कारण जेव्हा प्रत्यक्षात प्रश्न निर्माण होत नाही आणि वरपर्यंत ते पाठवले जात नाही तोपर्यंत ते सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर हे कागदपत्र अपलोड झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर आपल्याला आता हे बघा वरती डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येतो. बघा हे दिसतंय, एक डॉक्युमेंट इथं जोडलेलं आहे, हे बाकीचे नाही जोडलेले आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं, झालं ते अपलोडेड. आता आपल्याला फीच्या पेमेंटकडे यायचंय. आपलं नाव दिसतंय, 100 रुपये भरायचे आहेत ऑनलाईन वगैरे, ही सगळी पुढची बाब माहिती आहे. आता हा जो फॉर्म होता तो प्रॅक्टिस सेशन होतं, म्हणून पेमेंट मोड वगैरे पुढची बाबी तिथं आल्या नाहीत, त्या उद्या प्रत्यक्षात येतील. आणि त्याच्यानंतर शेवटी लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, ही सगळी पीडीएफ तुम्हाला दिसते. आणि पीडीएफ दिसल्यानंतर इथं आपण पेमेंटचा ऑप्शन त्या ठिकाणी उद्या आल्यानंतर इथं बघा लॉक ऍप्लिकेशन फॉर्म केल्यानंतर आपण तिथं सगळी पीडीएफ आपल्याला दिसते. आपण खाली स्क्रॉल करत करत आल्यानंतर शेवटी इथं हे बघा, हे लॉक ऍप्लिकेशन फॉर्म इथं दिसतंय, पण ते आज ओपन नाहीये. कारण काय होतंय की हे प्रॅक्टिस सेशन असल्यामुळे हे दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात भरणार त्यावेळेस इथं काय राहील, इथं हे ओपन होईल लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. त्याला क्लिक केलं की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा लॉक होणार आहे. लॉक झाल्यानंतर मित्रांनो, आत्ताच आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांकडे जर समजा कास्ट सर्टिफिकेट नसेल, त्याच्या वडिलांकडे पण नसेल, त्याच्या नातेवाईकांमध्ये कुणाकडेही नसेल, तर आपण स्क्रीनवर पाहू शकतात हे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि हे हमीपत्र अपलोड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की विद्यार्थ्याचं नाव, प्रवेश अर्ज क्रमांक, जात, प्रवर्ग. आणि जर समजा तो प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस हे नाही देऊ शकला तर मग त्याने हे अपलोड करायचं आहे. जर त्याने दिलं तर काही प्रश्नच नाही. आणि म्हणून त्याने असं म्हटलं आहे की मी खाली स्वाक्षरी करणार अर्जदार विद्यार्थी असून मी या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला आहे. मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे मी अपलोड केलेली आहेत, परंतु माझ्याकडे खाली नमूद केलेली प्रमाणपत्रे अपलोड करण्यासाठी आता उपलब्ध नाहीत. जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेले प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर, 10वी सोडल्याचा दाखला. तर हे जे काही आहे हे त्याने अपलोड करायचं आहे. एखादे प्रमाणपत्र अथवा पोचपावती अपलोड केले नसल्यास
शहरामध्ये तसं नमूद करावं. याद्वारे असे हमी पत्र देतो की प्रवेश अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती खरी असून अर्ज भरतेवेळी अपलोड करण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध नसलेली वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे मूळ प्रती मी माझा प्रवेश निश्चित झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात सादर करीन आणि जर मी सदर मूळ प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही अथवा मी प्रवेश अर्जामध्ये दिलेली माहिती व माझी मूळ कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास माझा प्रवेश रद्द केला जाईल याची मला जाणीव आहे. विद्यार्थ्याचे नाव, स्वाक्षरी, पालकाचे नाव आणि स्वाक्षरी. तर अशा पद्धतीने जर समजा तुम्ही हे अपलोड केलं कन्सेंट हमीपत्र तरीसुद्धा त्या ठिकाणी तुमचं काम आता होणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांच्या जो काही मनात शंका होती तो प्रॉब्लेम आता इथं सॉल्व्ह झालेला दिसतो आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा प्रत्यक्षात कशा प्रकारे ही माहिती भरली जाईल उद्यापासून तेव्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.